अपंगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 5% निधी नगरपंचायतीने अनेक दिवसांपासून वाटप केला नसल्याच्या निषेधार्थ अपंग जनता दल सामाजिक संघटनेने नगरपंचायतच्या प्रांगणात 8 सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते। येत्या 30 सप्टेंबरपर्यंत थकीत निधीचे वाटप करण्याचे नगर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण मागे घेण्यात आले। काल यांचा पहिला दिवस होता उपोषणाचा आणि उपोषणाला बसण्यापूर्वी मी स्वतः यांना येऊन इथे भेट दिली व माननीय मुख्याधिकारी साहेबांशी जाऊन चर्चा केली। तर त्यांना मी विचारलं की बुवा हे उपोषणाला बसता यांचा हक्काचा निधी जो आहे आजपर्यंत आपण यांना देत होता आणि ह्या बऱ्याच वर्षापासून 7-8 महिन्यापासून हे तुमची मागणी करत आहेत, तर आपण का दिला नाही? तर त्यांनी थोडक्यात माझ्याशी या विषयावर चर्चा केली। मी माननीय आमदार भीमरावजी केराम साहेबांनाही या विषयावर बोललो, तर ते बोलले की मी साहेबांना बोलतो आणि लवकरात लवकर यांचा निधी कसा मिळेल व यांना पुढेही कुठली अडचण येणार नाही याबद्दल मी सगळी माहिती घेतो। यांना तो निधी मिळाला नाही तर पुढची जबाबदारी आपण उचलणार का? बिलकुल 100%। हे मी यांच्या सोबत आहे, पाठीशी आहे। केव्हाही यांनी मला आवाज द्यावा, मी तयार आहे। उद्या वेळ पडली तर यांच्यासोबत मी उपोषणालाही बसायला तयार। निधी मिळवून देणार का? 100% निधी मिळवून देणार। मागील 1.5 वर्षापासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अपंगांची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने थकीत निधी अविलंब द्यावा या मागणीसाठी शंकर कांबळे, अर्जुन मोहिते, शेख इम्रान, शेख रफिक, गणेश घोंगडेकर, शेख युनुस, भास्कर उभाडे, श्याम सातुरवार व संतोष जाधव हे आमरण उपोषणास बसले होते। नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक बैजनाथ स्वामी यांनी लिखित आश्वासन दिल्याने सदरचे उपोषण मागे घेण्यात आले। आमदार साहेबांच्या मदतीने केवळ अपंगांचा 5% निधीचाच प्रश्न नाही, याच्या व्यतिरिक्त अपंगांसाठी ज्या ज्या योजना आणि ज्या ज्या स्कीम्स असतील त्या आम्ही माननीय आमदार भीमरावजी केराम साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणारच आहोत। कालचंही हे आमचं जे कालचं आमरण उपोषण सुरू झालं आणि आज ते सोडवलं गेलं, त्या संदर्भातही माननीय आमदार साहेबांसोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी हे उपोषण आपण तात्काळ सोडून त्यांना तो 5% निधी देण्यासाठी आपण त्यांना सांगणार आहोत, अशा प्रकारे त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली। त्या अनुषंगाने केवळ भारतीय जनता पार्टी माहूर तालुका त्याचबरोबर बाकीच्या पक्षांनी सर्वांनी संघटनेने पुढाकार घेतला। आम्ही त्यांना काल भेट दिली आणि आमच्या भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्याच्या वतीने सुद्धा त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला आणि खरोखरच अपंगांची अशी हेळसांड न होता त्यांच्यासाठी राखीव असलेला हा 5% निधी त्यांना याच वर्षी नाहीतर पुढच्या वर्षी म्हणजे सतत नेहमी त्यांना दिला गेला पाहिजे, याच भूमिकेचे आहोत आणि तो रखडला नाही पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांचं आज उपोषण सोडवलं गेलं आणि त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत हा निधी मिळला जाईल अशा प्रकारचं नगरपंचायतून कदाचित मिळाला नाही तर आपण याच्या पुढचा काय? जर 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी जे पत्र दिलं नगरपंचायतने आम्ही त्यांना हा निधी देणार आहोत, 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना जर हा निधी मिळाला नाही तर त्याच्या पुढचं पाऊलही आम्ही त्यांना उचलून। यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष सागर महामुने, आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदूर, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, राजू दराडे, भाजपाच्या पत्रकार प्रकोष्ठाचे जिल्हाध्यक्ष पद्मा घिर्रे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। आमरण उपोषण मागे घेण्यासाठी नगराध्यक्षा शीतल जाधव यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली। सर्वप्रथम प्रत्येक दरवर्षीप्रमाणे आपण दिव्यांगांना 5% निधी देत असतो नगरपालिकेत, पण करोनाच्या अभावामुळे नगरपालिकेच्या वसुलीत थोडा घट झाला, वसुली झाली नाही, त्यामुळे हा निधी वाटप करण्यात उशीर झाला। तरी माझ्या दिव्यांग बांधवांना विनंती केली की 30 सप्टेंबरपर्यंत हा निधी घेण्यात येईल। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपलं उपोषण हे वापस घेतलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि 30 सप्टेंबरपर्यंत कुठल्याही हालतीत त्यांना हा निधी देण्यात येईल। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।